हॅलो. हम्म. बच्चू कडू साहेब बोलतायत का? हा, कोण आपण? साहेब नमस्कार, मी प्रतीक कदम पाटील बोलतोय लोणीवरनं. हम्म. हम्म. साहेब ती दुपारी तुम्ही वक्तव्य केलं ना आमदार विखे पाटील साहेबांबद्दल. हम्म. साहेब ते थोडंसं चुकीचं वक्तव्य झालं, तुम्हाला असं वाटत नाही का? मला एक सांगा, तुम्ही एका इकडे कर्जमाफी तुमचे मुख्यमंत्री जाहीर साहेब मी केली. पण एक शेतकरी पुत्रच आहे साहेब, म्हणजे असं काही, हम्म. आणि मी लय मोठा शेतकरी नाही, एक 5-6 एकरावर शेतकरी साहेब, अल्पभूधारक शेतकरी साहेब मी पण. हम्म. हम्म. पण साहेब हे वक्तव्य एवढ्या ज्येष्ठ व्यक्तींबद्दल किंवा एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल तुम्ही केलं त्यांनी साहेब. शेतकऱ्याबद्दल काही बोला. पण साहेब त्यांनी शेतकऱ्यांचे, तुम्हाला सांगतो, एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्यावेळेस आम्ही त्याच्यापेक्षा 1000 घेतले. नाही नाही, तुम्ही ठीक आहे की जास्त घेतले असेल, पण आमच्या साहेबांनी पण मध्यंतरीच्या काळात घेतले. हो, पण याचा अर्थ तुम्ही ओबीसीचे शेतकऱ्याला काही आणि बोला ना. वारंवार कर्ज घेता फिरता. ओबीसीचं 50% हा. आरक्षण ज्यावेळेस फी पण माफ केली साहेब आमच्या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही पॉवर भरपूर केलाय एज्युकेशन ते. सोसायटी. आम्ही भरपूर केलाय ते. पण साहेब जसं तुम्ही 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब, की हम्म. साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही हम्म. बक्षीस म्हणून 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब. हम्म. वैयक्तिक मी खूप लय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आहे साहेब. मी पण तीन तुम्ही लाख शेतकरी रुपये आहेच नाही, तुम्ही गुलाम आहे त्या विखे पाटलाचे. नाही नाही, गुलाम नाही साहेब, आम्ही हा. निष्ठावान त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे हा, साहेब. ते मी पण पक्षाचेच निष्ठावून राहा तुम्ही आयुष्यभर. साहेब शेतकऱ्याचे नको राहू. मी पण 3 लाख रुपये जाहीर केले. तुमची गाडी जर फोडली ना साहेब, मी पण हा, तीन लाख चालेल, रुपये द्या जाहीर द्या. केले. जाहीर करा. हो, केले केले साहेब, जाहीर केले. ठीक आहे, ठीक आहे. हो हो हो. आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं. नाही, मी पण तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे. विखे हं. पाटलांवर आहे ना काहीच होऊ शकत नाही. ठीक ठीक. हा. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.